महिलांना सन्मान देण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून होत आहे। लाडकी बहीण योजनेबरोबरच एसटी प्रवासाला 50% सवलत देत महिलांचा खऱ्या अर्थानं सन्मान झाला। त्यामुळे लाडक्या बहिणी या सदैव महायुतीच्या भावाच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेत, असं प्रतिपादन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांनी केले। शिर्डी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ ममदापूर गावातील महिलांशी संवाद साधताना सौ विखे पाटील बोलत होत्या। यावेळी विखे पाटील म्हणाल्या, महायुतीचे उमेदवार महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून विविध योजना या सुरू आहेत। प्रत्येक घटकाला न्याय देत असताना जातीपातीच्या राजकारणापेक्षा शिर्डी मतदारसंघ हे आपले कुटुंब आहे या भावनेतून या ठिकाणी काम सुरू आहे। विखे पाटील परिवार हा सदैव शिर्डी मतदारसंघाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलाय। विविध योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला न्याय मिळत आहे। शैक्षणिक सुविधांबरोबरच रोजगार निर्मिती हा मतदारसंघ आघाडीवर आहे। महसूल मंत्री म्हणून या भागामध्ये विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालंय। येणाऱ्या काळात मंत्री विखे पाटील यांना पाठबळ देण्याचं काम सर्वांनी करावं आणि त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणावे, असे आवाहन विखे यांनी केलंय। तिच्या पहिल्या दिवसापासून तर अगदी वयस्कर आजीपर्यंत त्यांनी आपल्यासाठी चांगल्या योजना बनवून ठेवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक माझी आवडती योजना म्हणजे बसचं तिकीट जे 50% केलेलं आहे ते, कारण त्याचा विचार आजपर्यंत कोणी केला नाही, पण एका महिलेला आपल्या माहेरी दोनदाच त्या तिकिटावर जाता येतं आणि पुन्हा आपली मुलगी दोनदा माहेरी येईल याच्यापेक्षा जास्त आनंद एका आईला किंवा एका मुलीला कोणताच नाही। या गोष्टीचा विचार आमच्या या सरकारने केलेला आहे। त्याच्यानंतर आता सध्या सगळ्यात जास्त गाजलेली म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीची जी योजना आहे की आमच्या महिलांची दिवाळी अगदी खूपच छान झालेली आहे, कारण आता मागच्या यावेळी साकुरीच्या विविध प्रभागातील महिलांशी त्यांनी संवाद साधत महायुतीच्या विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली। यावेळी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद लोणी।